हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण बंधन भाग 6 बघितलेला. आज आपण भाग 7 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्राची, प्रिया आणि संतोष तिघेही पबमध्ये जातात. प्राचीला बोल्ट आणि हॉट अवतारात बघून संतोषच्या काळजाचे ठोकेच बंद पडायला लागले होते. त्याचं डोकं काम करणं बंद केलं होतं. त्याने मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरले आणि पबमध्ये एंट्री घेतली. प्राची प्रियाला बघताच सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर येऊन खिळल्या. दोघांनी मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष केले होते. संतोष आणि प्राची प्रियापासून दूर राहून तिच्याकडे लक्ष ठेवून होते. इकडे प्रदीप ड्रिंक करत होता, कारण त्याच्या सकाळवाली गर्लफ्रेंडने त्याला डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्यायचं, नाहीतर ब्रेकअप करायची धमकी दिली होती. त्यामुळे तो नर्वस होऊन बार काउंटरवर जाऊन ड्रिंक करत होता. त्याची नजर प्रियावर पडताच त्याचा राग उफाळून आला होता. पण जेव्हा त्याने तिला व्यवस्थित नोटीस केले तेव्हा त्याला तिला बघून त्याच्या मनात धगधग होत होती. त्याने हातातील ग्लासमधली वाईन एका घोटात पिऊन ग्लास काउंटरवर ठेवत स्वतःशीच म्हणाला, हाय हाय, काय जीवघेणी नजर आहे. माझ्या अख्ख्या आयुष्यात मी कधीही इतकी सुंदर मुलगी बघितली नाही. प्राची पण तुझ्या पुढे फिकी आहे. प्रिया पण हळूहळू चालत बार काउंटर जवळ गेली. प्रदीप आणि तिची नजरानजर झाली. तशी प्रिया हसत प्रदीपला म्हणाली, मिस्टर प्रदीप, तुम्ही इथे एकटे एकटे काय करता? कदाचित तुमचं ब्रेकअप वगैरे तर झालं तर नाही ना? काय आहे ना, सकाळीच तुमची ती होणारी पत्नी स्नेहल रेस्टॉरंटमधून रागवून निघून गेली होती. तिचा राग बघून तर मला खात्री वाटते खरोखर तुमचं ब्रेकअप झालं असेल. ते ऐकून प्रदीप रागाने दात ओठ खात तिच्याकडे बघू लागला. प्राची मात्र गालातल्या गालात हसत होती. तिची स्माईल बघून प्रदीप रावांचा राग कुठल्या कुठे पळून गेला. त्याने तिला ड्रिंक ऑफर केली, पण प्रियाने नकार दिला आणि वेटरच्या कानात हळूच पुटपुटली, मला गरम पाणी हवंय. वेटर प्रियाकडे थोडा हैराण होऊन बघत होता. तिने डोळे मिचकावत वेटरकडे बघितले. वेटरने तिला 2 मिनिटात तिच्या हातात गरम पाण्याचा ग्लास दिला. प्रिया पण ॲटिट्यूडमध्ये गरम पाण्याचे सीप घेत होती. प्रदीप पण तिच्याकडे बघत वाईन पित होता. अर्ध्या तासात तो पूर्णपणे बेशुद्ध होऊन तिच्या जवळ आला. प्रियाने हातातील ग्लास उचलून चेअर्स केली आणि ते गरम पाणी पिऊ लागली. हळूहळू प्रदीपची वाईन त्याच्या डोक्यात जात होती. त्याने आज थोडी जास्तच पिली होती, त्यामुळे तो हळूच तिच्या कानात पुटपुटला, यू आर सो हॉट. प्रियाचे डोळे रागाने लाल झाले होते, पण स्वतःला सावरत ती लाजली आणि लाजल्यावर तर ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या त्या रूपाकडे बघून प्रदीप तर आउट ऑफ कंट्रोल झाला. तिने त्याच्याकडे मादक नजरेने बघितलं आणि ती बार बाहेर निघाली. त्याच्या पाठोपाठ प्रदीप पण तिच्या मागे मागे बाहेर पडला. पार्किंग लॉटमध्ये ती प्रदीपची वाट बघत होती. तेवढ्यात तिच्या मागे प्रदीप झुलत झुलत तिथे आला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं प्रियाने मागे वळून पाहिले आणि प्रदीपच्या जोरदार कानाखाली वाजवली. त्या आवाजाने तिथे असलेले 2-3 तरुण त्यांच्या जवळ आले. प्रियाने रडक्या आवाजात प्रदीपची तक्रार केली, तसं त्या 3-4 तरुणांनी त्याला धू धुतला. प्रिया गालातल्या गालात हसत उभी होती. तिच्या पाठीमागून प्राची आणि संतोष आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत प्राची म्हणाली, काय मग घेतले का हात धुवून माझ्या वतीने? त्यावर प्रियाने मान हलवली. तसा संतोष हसला आणि त्या मुलांना म्हणाला, अरे अरे सोडा त्याला, मरेल तो, सोडून द्या त्याला. मी पोलिसांना कॉल केला, काही वेळात पोलीस येतीलच. म्हणत त्याने प्रदीपकडे बघितले. प्रदीप रक्तबंबाळ झालेला होता. त्याचे डोळे बंद होते. त्याच्याकडे बघून प्राचीने तोंड फिरवून घेतले. काही वेळात पोलीस पण तिथे आले. त्यांनी प्रदीपला अरेस्ट केलं आणि संतोष, प्राची आणि प्रिया पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितलं. तशी प्राची खुशीत संतोषच्या हातात हात पकडून तिथून निघून गेली. काही वेळात तिघे स्टेशनवर पोहोचले. प्रदीपवर गुन्हा नोंदवला आणि तिघे बाहेर पडले. त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते. प्राचीने खुश होऊन संतोषचा हात पकडला, तसा संतोषने हात झटकला.
आणि तिच्याकडे रागाने बघत म्हणाला, झालं तुझं हसून? मी फक्त तुझी यासाठी मदत केली होती की ते नालायक माणसाला जेलमध्ये टाकण्यासाठी. दुसरा माझा कुठलाही हेतू नाही, समजलं? आणि आता तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे तू दुसऱ्या कुणाबरोबर फ्लर्ट करण्याचा विचारही करू नको, समजले? भलेही तुझा माझा काही संबंध नाही, पण तुझे नाव माझ्या नावासोबत जोडले असल्याने तुला स्वतःची नाही, किमान माझ्या नावाला तरी कलंक लागेल असं काही करू नकोस, असं मला वाटतं. ते ऐकून प्रियाला हसू यायला लागलं. ते बघून संतोषने थोडं चिडायचं नाटक केलं. रात्रीचे 11 वाजलेत, तर काय तुम्ही आता हॉटेलमध्ये येण्याची तसदी घ्याल? प्राचीचा चेहरा पडला. तिला संतोषचा भयंकर राग आला होता. थोड्या वेळापूर्वी किती खुश झाली होती आणि संतोषने तिचा पचका केला. तिने रागाने तोंड फिरवले आणि तिघेही काहीतरी खाण्यासाठी हॉटेलवर पोहोचले आणि भरपेट खाऊन परत रूमवर येण्यासाठी निघाले. पण प्रियाला संतोषचं प्राचीच्या काळजीपोटी प्राचीला बोलणं बघून त्या दोघांसोबत राहणं पटत नव्हतं. त्यांच्यासोबत राहणं तिला आता कबाब में हड्डी वाटू लागलं. म्हणून तिने दुसऱ्या रूमवर राहायचं ठरवलं. तसं तिने त्या दोघांना सांगितलं, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. मग प्रियाने खूप समजावलं तेव्हा ते दोघे तयार झाले आणि प्रिया दुसऱ्या रूमवर जायला निघून गेली. इकडे संतोष आणि प्राची हॉटेलवर पोहोचले. प्राचीला सपाटून भूक लागलेली होती, त्यामुळे आता तिला झोप येणं अशक्य होतं. दोघे रूममध्ये आले. संतोष फ्रेश होऊन बेडवर जाऊन झोपला. प्राची मात्र तोंड पाडून मोबाईलमध्ये बघत होती. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते आणि ती जेवण ऑर्डर करायला बिचकत होती. शेवटी कंटाळून तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि फ्रेश होऊन तीही बेडच्या एका बाजूला येऊन झोपली. पण तिला काही झोप येत नव्हती. भुकेमुळे ती इकडून तिकडून आणि तिकडून इकडे तोंड करत झोपायचा प्रयत्न करत होती. संतोष तिच्या हालचालीमुळे शांत झोपू शकत नव्हता. तो उठून बसला आणि रागाने प्राचीकडे बघत म्हणाला, तुला शांत झोपता येत नाही का? किती वेळापासून तू सारखी हलायला लागली? तुला काय मध्ये मध्ये झटके येतात का? तुला माहिती आहे रात्रीचे 12 वाजून गेले आणि तुला इथे बेडवर शांत झोपवत पण नाही आहे का? प्राची आधीच भुकेने व्याकुळ झाली होती. तीही रागात म्हणाली, हो का? एवढाच तुम्हाला माझा त्रास होत असेल तर मग तुम्ही इथे काय करता? तुम्हाला इथे माझ्याजवळ झोप येत नसेल तर समोर असलेल्या त्या सोफ्यावर जाऊन झोपू शकता, समजले? त्यावर संतोष रागाने, मी का जाऊन सोफ्यावर झोपू? ही रूम मी बुक केली आणि तेही माझ्या क्रेडिट कार्डमधून, त्यामुळे मी कुठेही झोपू शकतो. मला जर आता थोडीही हालचाल जाणवली तर मी विसरून जाईल तू कोण आहेस, ओके? सो डोंट डिस्टर्ब मी, म्हणत त्याने तिच्याकडे पाठ फिरवली आणि झोपी गेला. प्राची मात्र तोंडाचा चंबू करून संतोषकडे बघत होती. त्याला मनातल्या मनात शिव्या देत होती आणि कधीतरी तिचा डोळा लागला आणि तीही झोपेच्या अधीन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी संतोषला जाग आली ती मोबाईलच्या रिंगमुळे. त्याने हात लांबवून मोबाईल बघितला. मोबाईल स्क्रीनवर आजीचा व्हिडिओ कॉल आलेला होता. त्यानेही डोळे मिटूनच कॉल रिसीव्ह केला. समोर स्क्रीनवर आजी होती. त्याने संतोषकडे बघितले. आजी बघून गालातल्या गालात हसू लागली आणि विचारू लागली, मला असं वाटतं की कॉल करायला मी घाई केली आहे, माझ्यामुळे आपल्याला डिस्टर्ब होतोय. तसं संतोषने बाजूला बघितलं आणि तो शॉक झाला, पण आजीसमोर त्याने रिॲक्ट नाही केलं. तितक्यात प्राचीने पण डोळे उघडले. तिने स्वतःला संतोषच्या मिठीत बघितले तसं तिचे डोळे विस्पारले. ती त्याच्यापासून दूर होणार त्याआधीच संतोषने तिला आपल्या मिठीत खेचून घेतलं आणि आजीला म्हणाला, आजी आम्ही आज रात्री तिकडे येणार आहोत. तिकडे ऑफिसमध्ये खूप कामं पडली आहेत आणि प्राचीची तब्येत पण थोडी नाजूक आहे. मला वाटतं बाहेरचं जेवण तिला सूट होत नाहीये, त्यामुळे आम्ही परत येतोय, ओके? आजी दोघांना एकत्र बघून खुश झाल्या होत्या. त्यांनीही जास्त विचार न करता त्या दोघांना परत येण्याची परवानगी दिली. तसं संतोषने मोठा श्वास टाकला आणि बाय म्हणत कॉल डिस्कनेक्ट केला. कॉल कट होताच प्राचीने संतोषला दूर ढकलले आणि उठून कमरेवर दोन्हीही हात ठेवत रागाने संतोषकडे बघू लागली. तुम्ही माझ्यासोबत हे काय करत होतात? संतोषने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि बाथरूममध्ये शिरला.
प्राचीने नाक मुरडले आणि बाल्कनीत जाऊन स्वतःशीच बडबड करत होती. मला काय समजतो तरी काय हा? मनाला वाटेल तेव्हा जवळ ओढतो, वाटेल तेव्हा माझ्याशी रूडली वागतो आणि त्याच्या मनात असेल तरच माझ्याशी व्यवस्थित बोलतो. माझ्या मनाचा काहीच विचार करत नाही. पण मिस्टर संतोष, तुम्ही विसरताय, मीही प्राची आहे, प्राची. नाही तुम्हाला अद्दल घडवली तर माझं नाव सांगणार नाही, म्हणत प्राचीने तोंड वाकडे केले. ब्रेकफास्ट करून दोघेही मुंबईमध्ये पोहोचले. मुंबईमध्ये आजी दोघांची वाट बघत होती. दोघांना एकत्र आनंदी बघून आजी मनोमन खुश झाल्या होत्या. लवकरच त्यांना पणतू पाहायला मिळणार या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. प्राचीने आल्याबरोबर आजीच्या गळ्याला मिठी मारली. संतोषने पण आजीच्या पायाला स्पर्श करून आजीचा आशीर्वाद घेतला. आजी घरी एकटी होती म्हणून आजीची मुलगी आणि तिचा मुलगा योगेश पण मुंबईला आले होते. त्यामुळे संतोष आणि प्राचीने संतोषच्या आत्याला नमस्कार केला आणि वरती त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेला. आजी पण प्राचीला आपल्या रूममध्ये घेऊन गेली. काय मग नाचूनबाई, काय काय केलं? आजीने डोळे मिचकावत प्राचीला चिडण्याच्या टोनमध्ये विचारलं. नवीन प्राचीने डोळे फिरवत ओठ दुमडून लाजण्याची ॲक्टिंग करत म्हणाली, आजी मला तर लाज वाटते बाई, नाहीतर तुम्हाला सगळं काही सांगितलं असतं. त्यावर आजी पण मान लचकवत म्हणाली, अच्छा, आज आम्ही सकाळी सकाळीच एक रोमॅन्टिक सीन बघितला होता. प्राचीला समजले होते आज काय आजी तिला चिडवल्याशिवाय सोडणार नाही. त्यामुळे तिने रूममध्ये जाऊन आराम करायचं ठरवलं. ती आजीला बाय करून तिच्या बेडरूममध्ये गेली. चेंज करून तिने बॅग अनपॅक केली. आजीसाठी गिफ्ट्स आणले होते. लंच वेळी आणलेले गिफ्ट्स दिले. आजी तर भलतीच खुश होऊन म्हणाली, माझ्यासाठी तर आणलं, पण संतोषसाठी काय आणले? त्यावर प्राची गप्प झाली. तिने खरंच संतोषसाठी काहीच घेतले नव्हते. तिची चुप्पी बघून आजी खुश होत म्हणाल्या, प्राची बेटा, माझ्या संतोषला सगळं काही मिळालं. त्याला आता अशा गिफ्टची गरज आहे की त्यामुळे तो त्याचा संपूर्ण भूतकाळ विसरून जाईल. त्यावर प्राची म्हणाली, कुठले गिफ्ट्स आहे आजी? त्यावर आजी प्राचीकडे बघत म्हणाली, पप्पा होण्याचं गिफ्ट. ते ऐकून प्राचीला जोराचा ठसका लागला. तितक्यात संतोष पण परतला होता. प्राची जोरजोरात खोकते बघून तो घाईत तिच्या जवळ आला. पाण्याचा ग्लास तिच्या तोंडाला लावून तिला सुनावत होता, हळूहळू खाल्लंस तर जेवण संपून जाणार आहे का? जिथे नको तिथं तुझी घाई असते. शिस्तीत एक काम धड करवत नाही ना. कधीही बघा घाई करत असते सारखी. इतक्या गडबडीत कुठं जायचं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवण करताना अजिबात बोलायचं नाही, समजलं? प्राचीला पाणी पाजवून हळूच तिच्या पाठीवर हात फिरवून तिच्या बाजूच्या चेअरवर बसून प्राचीकडे बघत तोंडातल्या तोंडात पुटपुटला, जेवण करताना कुठला विषय सुचतो काय माहिती. हळू खाण्याच्या सवयी कधी पडणार आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती. संतोषची बडबड ऐकून प्राचीने गाल फुगवले आणि मात्र गालातल्या गालात हसत होती. सगळेजण लंच करून आपापल्या रूममध्ये गेले. प्राचीने सगळं आवरलं आणि तीही तिच्या रूममध्ये जायला निघाली. संतोष त्याच्या मोबाईलवर बोलत बोलत घाईघाईने बाहेर निघाला होता आणि आतमध्ये येणाऱ्या प्राचीला धडकला. दोघांची एकमेकांना टक्कर लागली. त्या गडबडीत संतोषचा मोबाईल खाली पडला. प्राची पण धडबडून पडणार होतीच की संतोषने तिच्या हाताला धरून सावरले, स्वतःकडे खेचून घेतले. ती त्याच्या छातीवर आदळली. तिचं डोकं त्याच्या हनवटीला जोरदार धडकलं. तशी त्याच्या तोंडून हलकंच आई ग निघालं. तुला का आता माणसं पण दिसेनाशी झाली का? त्यावर प्राची, सॉरी, मी तुम्हाला बघितलेच नाही. त्यावर संतोष, सॉरी म्हणून काय उपयोग होणार नाही, चुपचाप माझा मोबाईल उचलून दे. संतोष थोड्या रागाने दरकाळला. प्राचीने मात्र दुर्लक्ष केलं आणि ती जाऊन बेडवर बसली. संतोषने डोळे मिटून स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला. त्याने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले आणि खाली पडलेला मोबाईल उचलून दिला आणि तिच्याकडे न बघता तो बाहेर निघून गेला. 2-3 दिवस असेच निघून गेले. संतोष आणि प्राचीचे फारसे काही बोलणं झालं नव्हतं. संतोषची आत्या आणि आजी दोघेही जायला निघाल्या
पण योगेश आपल्या कामासाठी थोडे दिवस थांबला होता. एक दिवस योगेश वहिनी वहिनी करत आला. वेअर आर यू? योगेश आवाज देत या रूममधून त्या रूममध्ये शिरत होता. प्राची किचनमध्ये डिनर बनवत होती. योगेशचा आवाज ऐकून ती हॉलमध्ये आली. काय हवं योगेश? काय एवढा आरडाओरडा करतोय? त्यावर योगेश, वहिनी, किती वेळापासून मी तुम्हाला शोधतोय. मला ना तुमची हेल्प हवी होती. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. आज माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्यावर प्राची हसली. ओके बाबा, आधी सांगणार आहेस का काय काम आहे ते? त्यावर योगेश, सॉरी पण माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे आणि पार्टीची थीम थोडी वेगळी, बॉलिवूड ड्रेसअप कपल थीम आहे. सो मला तुम्ही पार्टनर म्हणून हव्या. ते ऐकून प्राची विचारात पडली. तिच्याकडे तर ड्रेस पण नव्हते. ती थोडी नाराज सुरात म्हणाली, योगेश पण तू दुसऱ्या कुणाला तरी घेऊन जा. मी काय करू तिथे येऊन? तुमच्या कॉलेजमधील मुलं मुली असतील, त्यात मी एकटी पडेल. घेऊन जा. त्यावर योगेश, प्लीज वहिनी, प्लीज प्लीज माझं एवढं काम करा. मग मी सिंगल पण राहणार नाही आणि तुम्हाला त्रास पण देणार नाही. प्लीज वहिनी. योगेश मासूम चेहरा करून प्राचीला विनंती करत होता. त्याचा चेहरा बघून प्राचीने थोड्या चिडवण्याच्या अंदाजमध्ये म्हणाली, तू पार्टीमध्ये जाण्यासाठी एवढा उतावळा तर कधीच होणार नाही. मला तर वाटते दाल में कुछ काला आहे. तुला कशासाठी जायचंय खरं खरं सांग. योगेश, नक्की पार्टीमध्ये कोण कोण येणार आहेत? कोणी स्पेशल तर नाही ना? तिच्यासाठी तर जायचं नाही ना? त्यावर योगेश लाजला. त्याचं लाजणं बघून प्राची खळून हसली. पण माझ्याकडे सध्या तसले कुठलेही ड्रेस वगैरे नाहीये. त्यावर योगेश, डोंट वरी वहिनी, तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी मी सगळं मॅनेज करतो. त्यावर प्राची म्हणाली, ओके मी तयार आहे. प्राची तयार झाली हे ऐकून योगेशने हातावरच्या वॉचकडे बघितलं आणि प्राचीच्या हाताला धरून तिला खेचत बाहेर घेऊन गेला. प्राचीने व्यवस्थित आरशात पण स्वतःला बघितले नाही. योगेशने तिला आधी एका पार्लरमध्ये घेऊन गेला. तिचा मेक ओव्हर केला. आता ती एकदम एका बॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसत होती. योगेश पण तयार झाला. दोघे हिरो हिरोईन सारखे ड्रेसअप करून पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. पार्टीमध्ये आलेल्या प्रत्येकाची नजर फिरून फिरून प्राचीवर येत होती. बीचवर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी होती. बर्थडे पार्टी आयोजित केली होती आणि या पार्टीमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि काही मोजकेच लोक इन्व्हाइट केले होते. तिथे होता संतोष. प्राची योगेश सोबत तिथे पार्टीमध्ये आली होती. तिच्या ब्युटिफुल लुकला बघून सगळ्यांच्या हृदयाला धडधडायला मजबूर केलं होतं. योगेश जिच्यासाठी आला होता ती अजूनपर्यंत आलेली नव्हती. त्यामुळे त्याची नजर एंट्री गेटवर लागलेली होती. प्राची पण आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती आणि अचानक तिची नजर संतोषवर जाऊन खिळली. संतोष सोबत एक हॉट मुलगी बसलेली होती. ते बघून प्राचीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तिने योगेशकडे बघितलं. योगेश तर दुसऱ्याच विश्वात रमण झाला होता. त्याचं संपूर्ण लक्ष रेड कलरच्या शॉर्ट वन पीसमध्ये असलेल्या मुलीकडे होतं. प्राचीचं बोलणं आणि सांगणं त्याच्या कानापर्यंत जात नव्हतं. त्यामुळे चिडून प्राची तोंड फुगून बसली होती. गडबड करायला लागली. हा माझ्यासमोर तर सिंपल असतो आणि इथे पार्टीमध्ये शी निर्लज्ज, मनाशीच बडबडत ती ड्रिंक काउंटरजवळ गेली. संतोष अजूनही बोलण्यात गुंग होता. आज त्याच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे होता. जुन्या मित्रमैत्रिणींसोबत बोलण्यात इतका गुंग झाला होता की त्याचे आजूबाजूला लक्षच नव्हते. हसून हसून गप्पात आला होता. बोलता बोलता एका मुलीने प्राचीचा विषय काढला. त्यावर संतोष बोलायला लागला की प्राचीची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे नाही आली. बोलून झाला आणि त्याच्या एका मित्राने प्राचीकडे बोट दाखवत म्हणाला, अरे हे काय रे संतोष, तू तर म्हणाला प्राचीची तब्येत बरी नसल्यामुळे पार्टीमध्ये येऊ शकत नाही, पण इथे तर मॅडम ड्रिंक करतायत. संतोषने मान वळवून त्या दिशेकडे बघितलं आणि पण त्याला तिथे कोणीच दिसलं नव्हतं. तुला ना पिता पिता चढली का रे? प्राची जर असती तरी ती आईस्क्रीम घेऊन दिसली असती, त्या ड्रिंक काउंटरजवळ नाही, समजलं? त्यावर संतोषचा मित्र बुचक्यात पडला. त्याने स्पष्टपणे प्राचीला बघितले होते, पण थोडीशी नजर वळली की ती कुणीकडे गायब झाली. इकडे प्राची रागारागाने 2-3 पेक संपवले आणि वॉशरूमच्या दिशेने निघून गेली. संतोष पण त्याच्याही नकळत
खरोखर प्राचीसारखी कुणी आहे का म्हणून चेक करत होता. सगळेजण आपापसात बोलून ड्रिंक करत होते. प्राचीला सगळेजण दोन दोन दिसत होते. पाय पण व्यवस्थित टाकायला जमत नव्हता. तिने स्वतःचे डोळे व्यवस्थित घासून समोर बघितलं. अजूनही तिला सगळं दोन दोन दिसत होते. तिने योगेशला शोधायला सुरुवात केली, पण पायात पाय अडकत होते. तिच्या पायाखालची जमीन हलल्याची जाणीव होत होती. तिने कपडावर आट्या पाडत स्वतःशीच बडबड करत ती एका टेबलवर बसली. जवळून जाणाऱ्या वेटर जवळून एक ग्लास घेतला आणि तोंडाला लावला. आता तिला बोलायला हुरूप आला होता. तिने वर मान केली आणि तक्रारीच्या सुरात म्हणाली, ए सीमा डार्लिंग, सॉरी, माझी लाडकी सवत सीमू, मी तुझ्यावर आजपर्यंत जेलस होत होते. का माहिती आहे? संतोष तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करतो म्हणून. पण मी त्याला दुसऱ्या मुलीसोबत बघितलं. प्रेम बीम काय नसतं ग, हे सगळं धोतांड आहे. तुला माहिती आहे ही पुरुष जात कशी असते. पण तुझा संतोष पण तसा नव्हता ना. त्याच्या डोळ्यात तुझ्यावरचं स्पष्टपणे प्रेम दिसून येत होतं. मी पण त्याच्याकडे आकर्षित झाली होते. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल काहीच नाही माहिती असूनही मी प्रेम करू लागले होते यार. तुला माहिती नाही, माझं पण प्रेम आहे. प्राची बडबड करत होती आणि अचानक तिच्या तोंडावर हात ठेवला गेला. तिने तो हात दूर करायचा निष्फळ प्रयत्न केला, पण संतोषने रागाच्या भरात खूप जोरात तिचे तोंड दाबून धरले होते. त्यामुळे तिचा श्वास पण रोखला गेला होता. संतोषने तिच्या दंडाला धरून दात ओठ खात हाताची पकड घट्ट केली आणि तिला बाजूच्या रूममध्ये घेऊन गेला. सोड मला. तू मला इथे का घेऊन आला? तुला माहिती आहे ना, आय एम मॅरिड. तुला माहिती आहे का माझे मिस्टर कोण आहेत? संतोष, खडूस माझा नवरा. तिला नशेत धूत बघून भयंकर रागावला होता संतोष. स्वतःला प्राचीच्या नजरेत खडूस वाटतो हे ऐकून त्याला थोडं वाईटही वाटलं होतं. त्याने तिच्या तोंडाला हात लावून तिच्या अगदी जवळ गेला. दोघांच्या मध्ये हवेला पण जायला जागा नव्हती. दोघे एकमेकांच्या इतका जवळ होते की दोघांना एकमेकांचा श्वास चेहऱ्यावर जाणवत होता. प्राची त्याच्या डोळ्यात बघत हिप्नोटाईज झाल्यासारखी संतोषकडे एकटक बघत होती. संतोष पण तिच्या डोळ्यात बघत हरवला होता. दोघे एकटक एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. संतोषने तिच्या तोंडावरचा हात बाजूला केला तशी त्याची नजर तिच्या थरथरणाऱ्या गुलाबी ओठांवर जाऊन खिळली. प्राचीने त्याच्या गळ्याभोवती हात टाकलेत. टाचा उंचावून हाताची मिठी घट्ट केली आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. संतोष तिच्या असं अचानक हल्ल्याने गोंधळून गेला. कसं रिॲक्ट व्हावं हे त्याला कळत नव्हतं. तिच्या नरम ओठांचा स्पर्श त्याच्या मनात उलथापालथ करत होता. हळूहळू त्यालाही तिच्या ओठांची टेस्ट आवडू लागली. न राहून त्याने तिच्या कमरेत एक हात घालून तिला कसकन पकडले. दुसऱ्या हाताने तिचे केस धरून तिचा चेहरा वर केला आणि तिच्या गुलाबी ओठांवर तुटून पडला. कितीतरी वेळ तो तसा तिच्या ओठांना कुरवाळत होता. तिचा श्वास जड होताच त्याने तिला दूर ढकलून दिलं आणि तिच्या मनगटाला घट्ट पकडून ओढतच तिला पार्किंग एरियात घेऊन आला. प्राची गपचूप पाय ओढत त्याच्या मागे येत होती. तिला फ्रंट सीटवर बसवून त्याने गाडी स्टार्ट केली. घरी पोहोचेपर्यंत प्राची गाडीतच झोपी गेली होती. संतोष दोघांमध्ये जे काही झालं त्याचाच विचार करत होता. त्याला मनोमन स्वतःचा राग येत होता. त्याने प्राचीकडे बघणे कटाक्षाने टाळले होते. घरी येताच गाडी पार्क केली आणि तिच्याकडे न बघताच तो आतमध्ये जायला वळला. 3-4 पावले पुढे जाऊन त्याने मागे वळून बघितले. प्राची गाडीतून खाली उतरण्याचं चिन्ह दिसेना म्हणून तो परत मागे आला. गाडीचे डोर ओपन केले आणि बघितले तर प्राची लहान मुलीसारखी झोपली होती. संतोषने एक मोठा उससा सोडला आणि हळूच तिचा सीट बेल्ट काढला आणि तिला आपल्या हातावर उचलून घेतलं आणि आतमध्ये घेऊन आला आणि हॉलमधल्या सोफ्यावर झोपवलं आणि तोही तिच्या समोर बसत स्वतःशीच बडबडत बसल्या बसल्या त्याला झोप लागली. मध्यरात्रीच्या दरम्यान प्राची उठली. तिच्या पोटातली ड्रिंक बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. तिने उठून इकडे तिकडे बघितलं आणि सरळ वॉश बेसिनकडे धावली. पोटातील घाण पाण्याच्या रूपात बाहेर निघून गेली. सर्व बाहेर ओकून टाकल्यानंतर ती किचनकडे वळली.
पाणी प्यायला घेण्यासाठी तिने पाण्याचा ग्लास उचलला, पण काही सेकंदात तो ग्लास धडकन खाली फर्शवर पडले गेले. काच तुटल्याचा आवाज होता. संतोषने घाड करून डोळे उघडले. तो दचकून जागा झाला होता. संतोषने सोफा रिकामा बघून तो उठून इकडे तिकडे बघत प्राचीला आवाज दिला, पण तिचा कुठलाच रिस्पॉन्स मिळाला नसल्याने त्याने कानोसा घेतला. किचनमध्ये हालचाल होण्याचं समजतात संतोष किचनकडे धावला. प्राची तुटलेली काच उचलण्याचा प्रयत्न करत होती. अचानक काच उचलता उचलता तिच्या बोटात घुसली. तिच्या तोंडून हलकीशी किंकाळी बाहेर पडली. संतोष धावत तिच्या जवळ आला आणि तिचे ते बोट आपल्या तोंडात धरले. प्राची एकटक संतोषकडे बघत होती. संतोषने तिच्या डोळ्यातील भाव ओळखले. तो शरमून तिच्यापासून दूर झाला. प्राची मात्र माघार घ्यायला तयार नव्हती. तिने संतोषच्या अंगावर झेप घेतली आणि त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर किस करू लागली. यावेळी संतोष सावध होता. त्याने तिला गडबडीत आपल्यापासून दूर केलं, पण चिवट प्राची त्याच्या गळ्याला लिपटून पडली होती. संतोष तिला दूर ढकलत होता. प्राचीने त्याच्या ओठांवर एक बोट टेकून म्हणाली, शू, अजिबात आवाज करायचा नाही. तुम्हाला मी आवडत नाही. तिचा तो बालिश प्रश्न ऐकून त्याला हसावं की रडावं कळत नव्हतं. त्याने काही न बोलता तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. प्राची एकटीच बडबड करत त्याच्या छातीवर डोकं टेकवून झोपली. चला फ्रेंड्स, आजच्यापुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.